सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इलेक्ट्रो ज्ञान बाय निक्स. तर आपण डिप्लोमा के स्कीममधला एक सब्जेक्ट शिकत आहोत जो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या ब्रांचमध्ये बिलॉंग करतो. त्याचं नाव आहे ए सी मशीन परफॉर्मन्स. या सब्जेक्टमध्ये आपण युनिट नंबर 2 स्टार्ट केलं होतं, ज्याचं नाव आहे स्टार्टिंग अँड स्पीड कंट्रोल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. तर या युनिटमध्ये आपला आजचा टॉपिक आहे स्टार डेल्टा स्टार्टर अँड ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. सो लेट स्टार्ट. जर तुम्हाला पेपरमध्ये असा क्वेश्चन आला की स्टार डेल्टा स्टार्टर हे तुम्ही एक्सप्लेन करा, तर तुम्हाला सगळ्यात आधी एक अशी डायग्राम ड्रॉ करायला लागते. यामधले आता बेसिक कंपोनंट्स काय असतात त्याची पहिले तुम्हाला मी माहिती देतो. नंतर हे स्टार्टर वर्क कसं करतं ते मी डायग्राम थ्रू तुम्हाला एक्सप्लेन करेल, आणि त्यानंतर आपण वर्किंग कसं लिहायचं रिटर्न फॉर्मॅटमध्ये ते आपण बघूयात. ते सर्व झालं की आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरकडे जाऊयात. तर सगळ्यात पहिले एक कॉम्पोनंट असतो आपला मेन स्विच. हा मेन स्विच असतो. या साईडला असतो आपला स्टार डेल्टा चेंज ओव्हर स्विच, आणि ही असते आपली स्टेटर वाइंडिंग जी लाईन्समध्ये कनेक्ट केलेली असते, आणि हा असतो आपला एक सिंपल रोटर. तर स्टार्टिंगला काय होतं, आपण 3 फेज सप्लाय आर वाय बी जो असतो तो ॲप्लाय करतो. त्यानंतर हे मेन स्विच जे असतं हे क्लोज केलं जातं. मेन स्विच क्लोज केल्यानंतर ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग हे जे चेंज ओव्हर स्विच असतं हे स्टार्ट पोझिशनला असतं. हे स्टार्ट पोझिशनला असल्या कारणाने मोटर जी असते आपली ती स्टार कनेक्टेड असते, आणि स्टार्टिंगच्या टायमाला मोटर स्टार कनेक्टेड असल्या कारणाने आपल्या मोटरच्या स्टेटर वाइंडिंगला 1/√3 हे लाईन व्होल्टेज ॲप्लाय केलं जातं. तर ही झाली स्टार्ट पोझिशन. जेव्हा आपला रोटर रन करायला लागतो तो त्याच्या 80 to 90% स्पीडला रोटेट होतो, तेव्हा हे जे चेंज ओव्हर स्विच असतं ते डेल्टा पोझिशनला शिफ्ट होतं ऑटोमॅटिकली, आणि आपली जी मोटर असते ती रन पोझिशनमध्ये डेल्टा मोडमध्ये वर्क करायला लागते. आणि ही जेव्हा डेल्टामध्ये वर्क करते तेव्हा आपली मोटर फुल व्होल्टेजवर रन करते. सो हे आता रिटर्न फॉर्मॅटमध्ये कसं लिहायचं ते बघूया. तर एक्सप्लेनेशनमध्ये फर्स्ट पॉईंट आहे आपला, वेन द मोटर स्विच मेन स्विच इज टर्न ऑन, द 3 फेज AC सप्लाय इज कनेक्टेड टू द स्टेटर वाइंडिंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर थ्रू द स्टार डेल्टा स्टार्टर. जेव्हा मेन स्विच टर्न ऑन केलं जातं तेव्हा 3 फेज AC सप्लाय जो असतो तो स्टेटर वाइंडिंगला कनेक्ट केला जातो इंडक्शन मोटरच्या. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग द चेंज ओव्हर स्विच इज केप्ट इन द स्टार पोझिशन ड्यू टू विच द 3 स्टेटर वाइंडिंग्स आर कनेक्टेड इन स्टार कॉन्फिगरेशन. ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग काय होतं माहिती आहे का, हे स्विच जे असतं चेंज ओव्हर स्विच ते स्टार पोझिशनला असतं, आणि स्टार्ट पोझिशनला असल्या कारणाने 3 फेज स्टेटर वाइंडिंग जी असती ती स्टार कॉन्फिगरेशनमध्ये अटॅच केलेली असते. इन दिस कनेक्शन इच वाइंडिंग रिसिव्स ओनली 1/√3 ऑफ द लाईन व्होल्टेज. या कनेक्शनमध्ये प्रत्येक वाइंडिंगला 1/√3चं लाईन व्होल्टेज जे असतं ते ॲप्लाय केलं जातं, रिसीव केलं जातं. त्यामुळे या कनेक्शनमुळे हाय स्टार्टिंग करंटपासून मोटरला प्रोटेक्ट केलं जातं. सो नेक्स्ट पॉईंटमध्ये काय आहे, द मोटर कंटिन्युअस टू रन इन स्टार कनेक्शन अंटिल इट रिचेस ॲप्रॉक्सिमेटली 80 to 90% ऑफ द रेटेड स्पीड. ही जी मोटर असते ती स्टार कनेक्शनमध्ये तोवर रन होते जोपर्यंत ॲप्रॉक्सिमेटली 80 to 90% स्पीडपर्यंत मोटर जात नाही तोवर. आफ्टर द मोटर रिचेस इट्स रिक्वायर्ड स्पीड, चेंज ओव्हर स्विच इज शिफ्टेड फ्रॉम स्टार पोझिशन टू द डेल्टा पोझिशन.
जेव्हा मोटर तिच्या रिक्वायर्ड स्पीडपर्यंत पोहोचते तेव्हा हे चेंज ओव्हर स्विच जे असतं ते स्टारकडून डेल्टा पोझिशनमध्ये शिफ्ट होतं. इन डेल्टा कनेक्शन इच स्टेटर वाइंडिंग रिसिव्ज द फुल लाईन व्होल्टेज. डेल्टा कनेक्शनमध्ये प्रत्येक स्टेटर वाइंडिंगला फुल लाईन व्होल्टेज हे ॲप्लाय केलं जातं. याचा रिझल्ट आपल्याला काय भेटतो की मोटरमध्ये फुल टॉर्क जो असतो तो डेव्हलप होतं. फुल टॉर्क डेव्हलप झाल्यामुळे ऑपरेट होते मोटर आणि तिच्या रेटेड स्पीड आणि पॉवरवर ती ऑपरेट होते. सो 5th पॉईंट काय आहे आपला लास्टवाला. Thus, the star delta starter ensure the smooth starting of the motor by reducing the starting current and then allows the normal operation under full load condition. स्टार डेल्टा स्टार्टर जे असतं ते मोटरची स्मूथ स्टार्टिंग एन्श्युअर करतं बाय रिड्युसिंग द स्टार्टिंग करंट आणि नॉर्मल ऑपरेशनमध्ये फुल लोड कंडिशनला ती मोटर ऑपरेट होते. सो नेक्स्ट पॉईंट आहे आपला ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर हा पण सेम कन्सेप्ट आहे स्टार डेल्टा स्टार्टरसारखा, फक्त थोडा सांगण्याचा त्याचा जो पद्धत आहे ती वेगळी असते. यामध्ये काय असतं, यामध्ये पण एक चेंज ओव्हर स्विच असतं. त्याला 2 पोझिशन असतात, एक स्टार्ट पोझिशन आणि एक असते रन पोझिशन. जेव्हा स्टार्टिंगच्या टायमाला हे जे स्विच असतं ते स्टार्ट पोझिशनला असतं आणि रिड्यूस व्होल्टेज हे मोटरला ॲप्लाय केलं जातं. आणि जेव्हा आपली मोटर फुल स्पीडला रन होते रेटेड स्पीडला तेव्हा हे जे स्विच असतं ते रन पोझिशनला फेकलं जातं आणि जी आपली मोटर असते ती पूर्ण व्होल्टेजवर रन होते. तर याचं पण एक आपलं वर्किंग आहे ते आपण बघून घेऊयात का आपल्याला लिहायचं कसं आहे. तर फर्स्ट पॉईंट आहे आपला द ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर इज द स्पेशल टाईप ऑफ स्टार्टर दॅट एनेबल्स द स्टार्ट ऑफ द स्क्विरल केज मोटर युजिंग द रिड्युसिंग स्टार्टिंग करंट. ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर हे असं स्पेशल टाईपचं स्टार्टर आहे जे मोटरला स्क्विरल केज इंडक्शन मोटर जी असते आपली तिला स्टार्टिंग करंट रिड्यूस करून स्टार्ट करायसाठी एनेबल करतं. सेकंड पॉईंटमध्ये काय म्हटलं आहे, दिस मेथड ऑफ द स्टार्टिंग कॅन बी यूज बोथ फॉर द स्टार अँड डेल्टा कनेक्टेड मोटर. ही मेथड दोघं स्टार कनेक्टेड मोटर असू द्या किंवा डेल्टा कनेक्टेड मोटर असू द्या दोघं मोटरसाठी ही युजफुल आहे. When the motor reaches up to the 80% of the normal speed, then auto transformers connections are cut out and rated supply is given to the motor. जेव्हा मोटर 80% स्पीडपर्यंत पोचते त्यानंतर जे कनेक्शन्स असतात ऑटो ट्रान्सफॉर्मरचे ते कटआउट केले जातात आणि रेटेड सप्लाय हा मोटरला प्रोव्हाइड केला जातो. फोर्थ पॉईंट आहे इन दिस स्टार्टर ॲट द स्टार्टिंग 65 to 80% ऑफ लाईन व्होल्टेज इज ॲप्लाइड टू द इंडक्शन मोटर. जेव्हा ही मोटर स्टार्ट करतो आपण तेव्हा स्टार्टिंगच्या टाईमला 65 to 80% ऑफ लाईन व्होल्टेज हे ॲप्लाय केलं जातं या मोटरला. त्यानंतर वेन द स्विच इज इन द स्टार्टिंग पोझिशन an induction motor is supplied with the reduced voltage through the auto transformer using the suitable taps. This limit the starting current to the safe value. जेव्हा हे स्विच स्टार्टिंग पोझिशनला असतं तेव्हा जी इंडक्शन मोटर आहे तिला रिड्यूस व्होल्टेजने सप्लाय केलं जातं थ्रू द ऑटो ट्रान्सफॉर्मर युजिंग सुटेबल टॅप्स आणि यामुळे जो स्टार्टिंग करंट असतो तो सेफ व्हॅल्यूपर्यंत लिमिट केला जातो. सो नेक्स्ट लास्ट पॉईंट आहे आपला वेन द मोटर अटेन्स अबाउट 80% ऑफ इट्स नॉर्मल स्पीड. जेव्हा मोटर 80% ऑफ नॉर्मल स्पीडपर्यंत अटेंड करते तेव्हा हे स्विच जे असतं ते रन पोझिशनला थ्रो केलं जातं आणि ते मोटरला पूर्ण सप्लाय जो असतो तो डायरेक्टली मोटरच्या ॲक्रॉस दिला जातो आणि जे ऑटो ट्रान्सफॉर्मर जे असतं ते सर्किटमधून कट आऊट होऊन जातं.
सो थँक्यू फ्रेंड्स. तुम्हाला जर का आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुमच्या मित्रांच्या देखील होतील. तर थँक्यू.